नमस्कार मंडळी, मी सखी. सर्वांचं स्वागत आहे आमच्या या सखी नॉट्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आज हा माझा सखी नॉट्स या पेजवरचा पहिला यूट्यूब ब्लॉग आहे. जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये बनवणार आहोत जास्वंदीचा हार. हा हार बनवण्यासाठी आपण रेड कलरचा, त्याचप्रमाणे येलो कलरचा आणि ग्रीन कलरच्या यांचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे मी 1.5 mm हुक देखील वापरला आहे. हारासाठी लागणारी जास्वंदीची फुलं मी ऑलरेडीच बनवली आहेत. तुम्ही बघू शकता ही किती छान दिसत आहेत. हे रेड कलरचं जास्वंदीचं फूल आहे. हे येलो कलरचं जास्वंदीचं फूल आहे. तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचा वापर आपण त्याचे देठ बनवण्यासाठी केला आहे. तुम्ही बघू शकता हे रेड कलरचं फ्लावर, याचं मी कटिंग वगैरे करून व्यवस्थित असं फिनिशिंग केलं आहे. याला छान असा लुक दिला आहे. त्याचप्रमाणे परागही एकदम छान बनवला आहे. ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं मी हारासाठी बनवली आहेत. तुम्ही बघू शकता रेड कलरची जास्वंदाची फ्लावर, त्याचप्रमाणे येलो कलरची जास्वंदाची फ्लावर आपण बनवली आहेत. तर जास्वंदाचा हार बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत रेड कलरची यान, आपण एक सुई आणि हाराला एक चांगला असा लुक देण्यासाठी आपण काही मणीसुद्धा वापरणार आहोत, ज्याने आपल्या हाराला एक छान असा लुक येईल. चला तर मग आपण चालू करूया आपला हार बनवायला. तर सगळ्यात आधी मी सुईमध्ये दोरा ओवून घेतला आहे आणि एंडिंगला नॉट बांधली आहे, जेणेकरून फुलं आणि मणी घसरून पडणार नाहीत. तर सर्वात आधी आपण एक मोती ओवून घेऊया. आता आपण यामध्ये एक जास्वंदीचं फूल ओवून घेऊया. बरोबर सेंटरला आपण ते फूल व्यवस्थित असं ओवून घेणार आहोत. पूर्णपणे दोरा आपण ओढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कदाचित माझ्याकडून थोडा दोरा राहिला आहे, मी तोही ओढून घेते आणि एक व्यवस्थित असा दोरा टाय करून आपण घेऊया शेवटच्या फुलाजवळ. फूल ओवून झाल्यानंतर आपण आता त्यात काही पटकन मणी ओवून घेऊया. मणी ओवून घेतल्यानंतर आपण या हाराचे दोन वेगवेगळे पार्ट करूया, कारण आता आपल्याला दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या माळा बनवायच्या आहेत. आता आपण पुन्हा थोडे काही मणी या हारात ओवून घेऊया. आपल्याला आता आपण हाराची एक बाजू बनवणार आहोत. आता आपण यामध्ये एक जास्वंदाचं फूल ओवून घेऊया. त्यानंतर पुन्हा परत आपण सेम ह्या हारामध्ये मणी ओवून घेणार आहोत, जेणेकरून हाराला खूप छान असा लुक येईल. तुम्ही बघू शकता आपण व्यवस्थित असे यात मणी ओवत आहोत. आणि मणी ओवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला सेम नंबरचे मणी ओवायचे आहेत, जेणेकरून हाराची उंची मागे पुढे होणार नाही. आता हे हार होऊन झाल्यानंतर आपण एक येलो कलरचं फ्लावर त्यात ओवून घेऊया. व्यवस्थित असं सेंटरला ही करून आपल्याला फूल ओवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे मणीही देखील आपल्याला व्यवस्थित असे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता आपण येलो कलर नंतर एक रेड कलर फ्लॉवर ॲडजस्ट करून आपण हाराची एक बाजू पूर्णपणे ओवून घेतली पाहिजे आणि आता आपल्याला दुसरी बाजू देखील ओवायची आहे.
हाराची एक बाजू होताना आपण एक चूक केली होती, आपण एंडिंगला मणी ओलेच नव्हते. आता एक काम करूया, आपण या दुसऱ्या बाजूला सगळ्यात आधी जरा जास्त मणी ओवून घेऊया, जेणेकरून हाराला सुंदर असा लुक येईल. तर तुम्ही बघू शकता एका बाजूने आपण जास्तीत जास्त असे एंडिंगला मणी ओवून घेतले आहेत. आता सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील असेच मणी ओवून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे मणी आणि फुलं आपण गुंफून घेतली आहेत. तुम्ही बघू शकता आपला हार आता तयार आहे. थोडासा फायनल टचअप ह्याला देणं गरजेचं आहे, जो मी तुम्हाला देऊन नेक्स्ट पार्टमध्ये हा हार कसा दिसेल हे दाखवेन. जर तुम्हाला हा हार आवडला असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करा. जसं आपण हा येलो आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये हार बनवला आहे, तसे आपण इतर कॉम्बिनेशनमध्ये देखील हार ट्राय करून बघणार आहोत. त्याच्याप्रमाणे थोड्या छोट्या साईजचा देखील आपण हार बनवून बघणार आहोत. हे सर्व मी तुम्हाला आमच्या नेक्स्ट पार्टमध्ये नक्की दाखवेन. जर तुम्हाला हा माझा पहिला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही आम्हाला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण आपल्या फुल्या पार्टमध्ये. बघू फुल्या पार्टमध्ये आपल्याकडून किती नवीन डिझाईन्स बनत आहेत. थँक्यू.